तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर असे लटकन बनवणार आहोत, एकदम सुंदर। तर इथे मी घेतलेले आहे 3.25 इंचाचे कापड घेतलेले आहे व दुसरे जे कापड आहे ते मी 3.5 इंच घेतलेले आहे। 2 चौकोनी कापड घेतलेले आहे, 2 वेगवेगळ्या कलरचे कापड घेतलेले आहेत इथे। तर इथे बघा आपण काय करणार आहोत, 2 वेगवेगळे करून घेतलेले आहेत कापड जे आहेत ते। तर आता आपण स्टिच करून घ्यायचं आहे, त्रिकोणी आकारामध्ये स्टिच करणार आहोत। तर त्रिकोणी आकारामध्ये आपण स्टिच करूया। तर आता मी स्टिच करत आहे। तर चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आता आपण टिप देऊन घेऊयात, पहा। तर इथे एका ज्या कापडाला आहे ती मी टिप देऊन घेतलेली आहे। आता ते सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही कापडाला आपण टिप देऊन घेऊयात। तर आता मी टिप देत आहे, पहा। तर आता आपली टिप जी आहे ती देऊन झालेली आहे, दोन्ही कापडांची टिप देऊन झालेली आहे इथे। तर आता आपण काय करायचं आहे, पहा। इथे जे आपलं नॉड जी असते ती ठेवून घ्यायची आहे याच्यावर, आणि दोन्ही जे कोण आहेत ते असे फोल्ड करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे। इथे ज्याप्रमाणे दाखवले त्याचप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहे। आणि फोल्ड केल्यानंतर इथे ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याच्यावर नेमकी टिप देऊन घ्यायची आहे। तर इथे आपण टिप देऊन घेणार आहोत, बघा। तर मी इथे आता टिप देत आहे। तर जी आपली जी टिप आहे ती देऊन झालेली आहे। तर आता आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचे आहे नॉड जी आहे ती, आणि आपण स्टिच करून घेणार आहोत याच्यावरती। तर स्टिच करून घेत आहे मग मी। तर आता आपण स्टिच करूयात। तर स्टिच करून झालेलं आहे, बघा। आता आपण उलटवून घेणार आहोत लटकन। तर एकदम मस्त असा लटकन आपला आतल्या साईडचा तयार झालेला आहे, जो पिवळ्या कापडाचा आहे। इथे राहिलेला धागा मी कट करून घेत आहे, बघा। तर इथे आपला लटकन तयार झालेला आहे। आता आपण याच्यावरती अजून एक कापड जॉईंट करून देणार आहोत लटकनचं। तर इकडे आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे कापड, आणि खालच्या साईडला जो कोण आहे तो ठेवून द्यायचा आहे। आता आपण याच्यावरती टिप घेणार आहोत, बघा। इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित धरून घ्यायचं आहे व टिप देऊन घ्यायची आहे। तर आता मी टिप देत आहे, बघा। तर आपली टिप आहे ती देऊन झालेली आहे। आता आपण राहिलेला धागा जो आहे तो कट करून घेऊया। आता कट केल्यानंतर परत एकदा मी 2 शिलाई देते, म्हणजे मजबूत शिलाई होऊन जाते, त्याच्यामुळे मी डबल शिलाई देते। तर आता आपण दुसरी ही शिलाई देऊन घेतलेली आहे। तर खालच्या साईडने असा कोण जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपला जो लटकन आहे त्याचं जे कापड आहे शिल्लक राहिलेलं ते बाहेर येत नाही, त्याच्यामुळे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे फोल्ड करून झालेलं आहे, राहिलेला धागा सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे इथे। आता हा जो लटकन आहे तो आपण ओपन करून घेणार आहोत, उलटवून घेणार आहोत म्हणजेच। तर बघा इथे हा जो एक लटकन आहे तो तयार झालेला आहे, एकदम सुंदर तयार झालेला आहे लटकन। तर आता आपण दुसराही लटकन तयार करून घेऊयात, बघा। तर मगाशी जो आपण घेतलेला होता पिवळं कापड ते आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे। मी तर एकदा तुम्हाला नंतर एकदा दाखवते, बघा कशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने कोणावर कोण जे आहे ते ठेवून घ्यायचे आहेत, आणि इथे दाखवल्याप्रमाणे टिप देऊन घ्यायची आहे। तर आता आपण टिप देऊन घेणार आहोत, बघा। तर दोन्ही साईडला जे आहे ते टिप देऊन घ्यायची आहे। तर आपली टिप जी आहे ती देऊन झालेली आहे। इथे राहिलेला धागा इथे कट करून घेतलेला आहे। तर आता आपण हे अशा मगाशी दाखवल्याप्रमाणेच फोल्ड करून याच्यावरती टिप घ्यायची आहे। पण त्याच्यासाठी काय करायचं, ही दोरी जी आहे ती लटकनची ती आतमध्ये टाकून द्यायची आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं। तर आता आपण याच्यावरती टिप देऊन घेऊयात, बघा। तर टिप मी जी आहे ती देऊन झालेली आहे। आता आपण लटकन उलटवून घेऊयात। तर लटकन जो आहे तो आपण उलटवून घेतलेला आहे, आणि आपला आतल्या साईडचा जो लटकन आहे तो तयार झालेला आहे।
आणि मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने सेम दुसराही लटकन आपण जॉईंट करून घेणार आहोत बघा. तर इथे त्रिकोण जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला जी खालची बाजू आहे ती ठेवून घ्यायची आहे व फोल्ड असा 4 फोल्डमध्ये करून घ्यायचा व त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे आपण टीप देऊन घेणार आहोत बघा. तर मी आता इथे टीप देऊन घेत आहोत. खालच्या साईडून मी टीप देऊन घेत आहे. तर टीप आपण दिलेली आहे बघा. इथे आता आपली टीप जवळजवळ झालेली आहे देऊन. राहिलेला धागा इथे कट करून घेतला व इथे खालच्या साईडून परत एकदा आपण फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. त्याच पद्धतीने म्हणजे आपलं जो बाहेर येणार आहे ते कापड येणार नाही. तर इथे जे आहे ते आपली देऊन झालेली आहे टीप. आता आपण लटकन जो आहे तो उलटवून घेणार आहोत बघा. मगाशी ज्याप्रमाणे करून घेतला त्याच पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे. तर तयार झालेला आहे आपला लटकन. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान तयार झालेला आहे. खूपच छान लटकन तयार झालेले आहे. तर तुम्हाला हा लटकन कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूचं घंटेचं आयकॉन हे दाबा. त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येतील.